हॅलो 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 हॅलो. Yes, ma'am. आवाज येत नाही मॅडम. आवाज येत नाही मॅडम. हॅलो Yes, ma'am. हॅलो. हा ओके ओके. Yes. Listen, chapter number 1 is over. This is chapter number 2. Chapter number 2. Listen, what is name of chapter? Lubricant. Lubricants. Lubricants. Write today's date. Write in name of chapter on new page. Is there syllabus with you? Yes. तुमच्याकडे आहे का या चॅप्टरचा? Yes, Yes. ma'am. Okay, so that we will start directly chapter. Name of chapter is a lubricant. Okay, lubricant म्हणजे दोन मशीनचे सरफेस व्यवस्थित वर्क व्हावेत म्हणून जो पदार्थ ऍड केला जातो त्याला लुब्रिकंट असं म्हटलं जात असतं. Why it is necessity to add the lubricant? Because see here, हा जर आपण समजा मायक्रोस्कोपच्या खाली मशीनचा जर सरफेस बघितला, मशीनचे दोन सरफेस एकमेकावरती मूव्ह होतात ना. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल दाखवते तुम्हाला, त्याच्यावरून अजून आयडिया येईल तुम्हाला. हा हा एक मशीनचा सरफेस आहे वरचा, हा खालच्या साईडचा मशीनचा सरफेस आहे. लुब्रिकंट हा मशिनरीमध्ये वापरला जात असतो की जिथं सारखं दोन सरफेसमध्ये, दोन मेटलच्या सरफेसमध्ये जिथं स्लायडिंग आहे, जिथं रबिंग होतं, जे सरफेस जे मेटलच्या सरफेस एकमेकावरती घासले जातात त्या दोघांच्या मध्ये लुब्रिकंट ऍड केला जात असतो. सी हिअर, इथं लक्ष द्या, हे दोन मेटलच्या सरफेस आहेत, ह्या दोन्हीच्या मध्ये लुब्रिकंट टाकलाय. हा लुब्रिकंट टाकण्याच्या अगोदर जर तुम्ही
ही जी ब्लॅक लाईन आहे ती लाईन मेटलचा सरफेस इंडिकेट करते. हे जर मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर तो सरफेस हा कसा येतो बघा. तो सरफेस असा येतो, पीक आणि फॅली. पीक आणि फॅली म्हणजे उंच भाग खोलगा, उंच भाग खोलगा असा येतो. मग वरच्या पण सरफेस तसंच असतं. वरच्या पण सरफेस जर ही ब्लॅक कलरची लाईन म्हणजे मेटलचा सरफेस, हा जर मायक्रोस्कोप खाली जर पाहिला तुम्ही तर तिथं देखील पीक आणि व्हॅली, पीक अँड व्हॅली, पीक अँड व्हॅली असे सरफेस येत असतात. आपण जर लुब्रिकंट नाही टाकला तर काय होतं, हे एका वरच्या सरफेसचा पीक आणि खालच्या सरफेसची व्हॅली, खालच्या सरफेसचा पीक वरच्या सरफेसची व्हॅली एकमेकांमध्ये असे घासताना अडकले जातात. त्यामुळे त्याचं घर्षण होतं आणि कर्कश आवाज पण आपल्याला ऐकायला येतो बघा. जर लुब्रिकंट नाही टाकला तर मशिनरीचा आवाज हा कर्कश ऐकायला येत असतो आपल्याला. प्लस मेटलचं घर्षण एकमेकावरती झाल्यानंतर त्याची झीज पण होत असते. तर ती झीज का होते, तर या कारणामुळे कुठलाही सरफेस हा कुठलाही मेटलचा सरफेस हा दिसायला जरी स्मूथ दिसत असला तरी तो ऍक्च्युअल रफ असतो. पीक आणि व्हॅली, पीक अँड व्हॅली अशा प्रकारचं त्याचं नेचर असतं. म्हणून या ठिकाणी लुब्रिकंट का टाकला जात असतो, हे जे फ्रिक्शनल रेजिस्टन्स म्हणजे घर्षण होत असताना ही वरच्याचा पीक खालच्याच्या व्हॅली हे दोघं एकमेकाला रजिस्ट करत असतात. म्हणजे आता समजा इथं वरच्याचा पीक इथं अडकला, ह्या पीकला असं रब व्हायचंय म्हणून इकडल्या साईडला जायचं असेल तर त्याला आडवा हा पीक येतो, म्हणजे रेजिस्टन्स निर्माण होते. लक्षात आलं का? आता रस्ता आहे, त्या रस्त्यावरती कोणतरी थांबलेलं असेल, एखादं वाहन असं आडवं थांबलेलं असेल तर आपल्याला जायला कसा विरोध निर्माण होतो. तसा वरच्या सरफेसला ह्या पीकमुळं पाठीमागं पुढे व्हायला विरोध निर्माण होतो. त्या विरोधाला फ्रिक्शनल रेजिस्टन्स असं म्हटलं जात असतं. तो जो विरोध असतो त्या विरोधाला फ्रिक्शनल रेजिस्टन्स असं म्हटलं जात असतं. हे बघा आता डेफिनेशन. सबस्टन्स प्लेस्ड बिटवीन स्लाइडिंग मेटल सरफेस. जे मशिनरीचे दोन सरफेस एकमेकावरती स्लाइड होणार आहेत. स्लाइड म्हणजे कसे, आपले दोन हात एकमेकावरती असे स्लाइड होतात, घासले जातात बघा. तसं सबस्टन्स प्लेस्ड बिटवीन स्लाइडिंग मेटॅलिक सरफेस टू रिड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स. फ्रिक्शनल रेजिस्टन्स रिड्यूस करण्यासाठी मेटल सरफेसच्या मध्ये जो सबस्टन्स टाकला जातो त्या सबस्टन्सला लुब्रिकंट असं म्हणायचं. काय? फ्रिक्शनल रेजिस्टन्स म्हणजे विरोध. तुम्हाला सांगितलं फ्रिक्शनल रेजिस्टन्स म्हणजे काय, आता सांगितलेलं आहे. काय सांगा बरं, फ्रिक्शनल रेजिस्टन्स म्हणजे काय? वरचा सरफेस खालच्या सरफेसला विरोध करतो, खालचा सरफेस वरच्या सरफेसला विरोध करतो. कारण वरच्याचा पीक खालच्याच्या व्हॅलीमध्ये अडकत असतो आणि खालच्याचा पीक वरच्याच्या व्हॅलीमध्ये अडकत असतो. त्यामुळे पुढे मागे व्हायला प्रॉब्लेम निर्माण होत असतात. त्याला फ्रिक्शनल रेजिस्टन्स असं म्हणायचं. मग हे फ्रिक्शनल रेजिस्टन्स रिड्यूस करण्यासाठी जो सबस्टन्स ऍड केला जातो मेटलच्या सरफेस, दोन मेटलच्या सरफेसच्या मध्ये, दोन मेटल सरफेसच्या मध्ये फ्रिक्शनल रेजिस्टन्स रिड्यूस करण्यासाठी जो सबस्टन्स ऍड केला जात असतो त्याला काय म्हणायचं? Lubricants. काय म्हणायचं? लुब्रिकंट. आर यू गेटिंग? Yes. Are you understand what is meant by frictional resistance? Yes. 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 A substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. It is known as a lubricant. Then a name of lubricant: solid lubricant, semi solid lubricant, liquid lubricant. Liquid lubricant चं उदाहरणार्थ व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल ऑइल, किंवा आपण घरामध्ये आपली कपडे शिवण्याची मशीन वगैरे असते, ती व्यवस्थित चालना गेली तर आपल्या घरचे त्याला ऑइल करतात बघा. तुमची सायकल व्यवस्थित चालना गेली तर तुम्ही सायकलीला पण ऑइल करता. सेमी सॉलिड लुब्रिकंट म्हणजे ग्रीस आणि सॉलिड लुब्रिकंट म्हणजे ग्राफाइटची पावडर, मॉलिब्डेनमची पावडर, हा सॉलिड लुब्रिकंट वापरला जात असतो. ओके, इथं फक्त तुम्ही डेफिनेशन लिहायचे. सबस्टन्स प्लेस्ड बिटवीन sliding metallic surface to reduce frictional resistance is known as a lubricant. Are you getting? Are you getting or not? Yes, ma'am. Then write down. लिहा मग. Substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance.
झालं मॅम. और येस मॅम. हा नेक्स्ट Yes, ma'am. हा लुब्रिकेशन. फ्रिक्शनल रेजिस्टन्स रिड्यूस करण्याची जी प्रोसेस आहे, जिथं TION असतं तिथं प्रोसेस असते बघा. जिथं TION शब्द लिहिलेला असतो तिथं प्रोसेस असते. जो सबस्टन्स फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी करण्यासाठी वापरला जातो त्या सबस्टन्सला लुब्रिकंट असं म्हणायचं. तर जी प्रोसेस आहे, कशाची प्रोसेस? फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला लुब्रिकेशन असं म्हणायचं. प्रोसेस ऑफ रिड्युसिंग फ्रिक्शनल रेजिस्टन्स बिटवीन टू मेटॅलिक सरफेस by placing this suitable lubricant, this process is known as lubrication. This process is known as lubrication. Are you getting? वरच्या डेफिनेशनला प्रोसेस शब्द लावला की लुब्रिकेशनची डेफिनेशन तयार होते. सबस्टन्स शब्द काढला आणि लुब्रिकेशन प्रोसेस शब्द टाकला. इथल्या डेफिनेशन मधला सबस्टन्स शब्द काढून टाकला आणि प्रोसेस शब्द टाकला की कशाची डेफिनेशन तयार होते? लुब्रिकेशनची डेफिनेशन तयार होते. कशाची प्रोसेस आहे? रिड्युसिंग दी फ्रिक्शनल रेजिस्टन्स बनवूयात किंवा रिड्युसिंग दी फ्रिक्शन म्हणूयात, कसं पण चालते. दी प्रोसेस ऑफ रिड्युसिंग दी फ्रिक्शन बिटवीन टू मेटॅलिक सरफेस बाय प्लेसिंग दी सुटेबल लुब्रिकंट, दिस प्रोसेस इज नोन ॲज द लुब्रिकेशन. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Okay, then write down. आता एक सर्क्युलर आले बघा. हॅलो हॅलो Yes. विद्यापीठाचं आता एक सर्क्युलर आले. तुम्ही वाचले का नाही मला माहिती नाही, ग्रुपवर पण टाकलेलं आहे. पण सप्टेंबर पर्यंत सिलेबस संपवायला सांगितलेले. सप्टेंबर मध्ये एक्झाम आहेत तुमच्या, सॉरी ऑक्टोबर मध्ये. सप्टेंबर पासून तुमचं सेकंड इयर चालू होणार आहे. ऑगस्ट मध्ये ना मॅम? ऑगस्ट मध्ये ना? तुम्ही ऑक्टोबर? ऑगस्ट मध्ये ऑगस्ट जुलै एंड पासून चालू आहे वाटतं. ऐका, 1 सप्टेंबर पासून तुमचं सेकंड इयर चालू होणार आहे. सप्टेंबर ऑगस्ट मध्ये परीक्षा होणार आहेत. झालं तरी ऑनलाईन होणार आहेत का ऑफलाईन? आ पेपर ऑनलाईन होणार आहेत का ऑफलाईन? कसे होतील हो? तुम्हाला काय वाटतंय? Offline. ऑनलाईन. आमच्यासाठी तर ऑनलाईनच पाहिजे. ऐका, ऑफलाईन जर पेपर झाले ना 50% सुद्धा निकाल लागणार नाही. जी मुलं आता बोलतात की नाही लेक्चर मध्ये तेवढेच फक्त पास होतील. फक्त मोबाईल चालू करून बसणारे 50% मुलं असतील. ती तर कशी पास होतील मॅडम? नाही, जी बोलतात ना, जी इंटरेस्टने ऐकतात ना, ती 100% पास होतात. त्याच्यामध्ये काही चूक नाही. कारण तुम्ही दररोज नाही म्हटलं तरी सकाळी 9:45 ते 5, 4:15, 5 पर्यंत एंगेज असताय. तेवढं मोबाईलवरती लक्षपूर्वक बघत राहणं म्हणजे तो स्टुडंट खरंच खूप हुशार असतो. आणि ती ऑफलाईन ज्यावेळेस कॉलेज चालू होईल, ट्रेनिंग वगैरे घ्याल वगैरे वगैरे, तुम्ही तुमचं करिअर ब्राईट असणार आहे. कारण तुम्ही तुमच्या शरीराला सवय लावून घेतली की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी स्वतःला युटिलाइज करून घेणं. रेग्युलर कॉलेज चालू असल्यानंतर जरा वेगळं असतं वातावरण, फार वेगळं असते. खेळतं वातावरण असते. ब्रेक असतात छोटेसे, शिक्षक जोक करतात, ऐकू वाटतं किंवा काहीतरी चाललेलं असतं क्लासमध्ये वगैरे वगैरे, भरपूर असते. पण हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकता. प्रत्येक वेळेस ठराविकच मुलांची आवाज ऐकायला येतात. जी ठराविक मुलं त्यांचं करिअर चांगलंच असणार आहे ना. आहे त्या परिस्थितीमध्ये स्ट्रगल करण्याची त्यांना सवय लागलेली असते. झालं का? डेफिनेशन लिहून झाली का? येस. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट फंक्शन ऑफ लुब्रिकंट. ऍप्लिकेशन और फंक्शन ऑफ लुब्रिकंट वाचायचं आणि मला तुम्ही सांगायचं. 6 पर्यंत, 7वा मी सांगणार तुम्हाला.
वाचा. सरफेस डिफॉर्मेशन म्हणजे सरफेसची झीज होणं. इथं नाही आवडलं. झालं. Yes. हा सांगा बरं भाऊ. इफिशियन्सी म्हणजे काय रे? इफिशियन्सी कार्यक्षम. गुड. हा. मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे काय? मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे काय? तुमच्या सायकलचा गाडीची मेंटेनन्स कॉस्ट ऐकून आहे का शब्द? खर्च. नीट करण्याचा खर्च. एक्सपान्शन ऑफ मेटल म्हणजे काय? फ्रिक्शन झाल्यानंतर, घर्षण झाल्यानंतर हीट तयार होते की नाही? Yes. मग मेटल एक्सपांड होईल की नाही? Yes. लुब्रिकंट जर जास्त वापरला तर ते एक्सपान्शन होत नसतं, झालं तरी कमी प्रमाणामध्ये होतं. ओके बघा. इट रिड्युसेस सरफेस डिफॉर्मेशन. सरफेसची झीज होणं कमी करतं ते. कोण कोण कमी करतं? आपण काय शिकतोय? पॉइंट व्हॉट इज हेडिंग? Lubricant. Application or function of lubricant. It reduces surface deformation. It reduces loss of energy in the form of heat. जी फ्रिक्शन झाल्यानंतर एनर्जी लॉस होते, जी एनर्जी वेस्ट जाते घर्षण झाल्यानंतर, तर ते कमी करतं. इट इन्क्रीजेस इफिशियन्सी ऑफ मशीन. मशीनची कार्यक्षमता वाढवतं म्हणजे समजा मशीन एखादी लुब्रिकंट नाही वापरल्यानंतर ती मशीन 10 वर्ष टिकणार असेल, लुब्रिकंट वापरला तर ती मशीन 100 वर्ष टिकेल, अशी इफिशियन्सी वाढवतं. इट रिड्युसेस मेंटेनन्स कॉस्ट ऑफ मशीन. मशीनची मेंटेनन्स कॉस्ट रिड्यूस करतं. इन्क्रीज फक्त काय करते बघा? इफिशियन्सी. बाकी सगळे रिड्यूस आहेत. इट रिड्युसेस एक्सपान्शन ऑफ मेटल बाय हीट. एक्सपान्शन ऑफ मेटल बाय हीट. ओके. समटाइम इट इज ऍक्ट ॲज ए सील. कधी कधी लुब्रिकंट हा सील म्हणून काम करतो. उदाहरणार्थ गाड्यांच्या आयसी इंजिन असतं, 2 व्हीलरचं 4 व्हीलरचं काय, तर ते आयसी इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन ऑफ इंजिन. गाड्यांचं जे इंजिन असतं तिथं पिस्टन एक असतो आणि सिलेंडर एक असतं, माहित असते सगळ्यांना. तर तिथं पिस्टन आणि सिलेंडर मध्ये एअर गॅस लिकेज होऊ नये म्हणून लुब्रिकंट काम करत असतं. Yes, ma'am. हा, हे इथपर्यंतच लिहायचं, फक्त 6 नंबर पर्यंतच लिहायचं. ही फक्त माहिती असावं म्हणून मी इथं लिहिलेलं आहे इथं पीपीटी मध्ये. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा खूप सोपं आहे, याच्यामध्ये काही शिकवण्यासारखं नाही, लिहून घ्या डायरेक्ट. ऍप्लिकेशन ऑर फंक्शन ऑफ लुब्रिकंट म्हणा आणि हे पण लिहून घ्या. Six point or 7 points? हा काय काय? 10 लिहायचेत का 7? What? Say only 6. You have to write only 6 point up to this cursor.
झाले मॅम. ओके, नेक्स्ट पॉइंट. नाही मॅम. नाही झालं, लिहा. झालं मॅम. ओके, नेक्स्ट. राईट डाऊन. प्रॉपर्टीज ऑफ lubricating ऑइल किंवा प्रॉपर्टीज ऑफ lubricant. प्रॉपर्टीज ऑफ lubricant. ओके, हा. नंबर 1 is a viscosity. 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 लिसन. तुम्हाला झालंय का रे फिजिक्स मध्ये वगैरे गेल्या सेमिस्टरला? ऐका, फिस्कोसिटी वॉटरची कमी असते आणि गमची विस्कॉसिटी जास्त असते. अजून एकदा बोलते मी, वॉटरची विस्कॉसिटी कमी असते आणि गमची विस्कॉसिटी ही जास्त असते. विस्कॉसिटी म्हणजे नक्की काय? आता पाणी जर खाली ओतलं तर पाणी असं पसरायला चालू होतं. जर सरफेस हा प्लेन असेल आणि मूव असेल तर असं पसरायला चालू होतं. ते पटपट पसरून जातं. जे पटकन पसरतं, उतारावरून ओतलं तर पटकन वाहून जातं. त्याची विस्कोसिटी ही कमी असते. म्हणजे त्याला स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स हा कमी असतो. स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स हा कमी असतो. आता समजा लेक्चर मध्ये सांगितलं की असं हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. काही मुलांच्या तर डोक्यात जाताना लगेच वाटतं अरे आपण पण असं करायला पाहिजे होतं. काहींच्या वाटतं की हे दररोजच चाललेलं असतं, पहिल्यापासूनच सांगतात असे शिक्षक किंवा आपली आई सारखंच सांगत असते. ज्याला वॉटरला इंटरनल रेजिस्टन्स हा कमी असतो म्हणून त्याची विस्कॉसिटी पण कमी असते. गमला बघा, गम जरी उताराने ओतला तरी पाणी कसं फास्ट पळत जातं तसा गम फास्ट पळत नाही. पाणी एवढा त्याचा स्पीड नसतो कारण त्याला इंटरनल रेजिस्टन्स हा जास्त असतो. इंटरनल रेजिस्टन्स हा स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स हा जास्त असतो. मग विस्कॉसिटी म्हणजे काय? विस्कॉसिटी इज अ मेजर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स टू फ्लो. फ्लो होत असताना जो स्वतःचा रेजिस्टन्स क्रिएट झालेला आहे त्याला विस्कॉसिटी असं म्हणायचं. किंवा दुसरी डेफिनेशन, विस्कॉसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ लिक्विड बाय व्हर्च्यू ऑफ विच इट ऑफर द रेजिस्टन्स. तो स्वतःहूनच रेजिस्टन्स ऑफर करतो. कशासाठी? ऑन फ्लो. स्वतः फ्लो होत असताना जे रेजिस्टन्स स्वतःच क्रिएट झालेलं आहे तर त्याला विस्कॉसिटी असं म्हणायचं. इट ऑफर रेजिस्टन्स टू इट्स ओन फ्लो. स्वतः फ्लो होत असताना जे रेजिस्टन्स त्याच्यावर त्याचं क्रिएट झालेलं आहे, जे रेजिस्टन्स त्याने तिथं ऑफर केलेलं आहे, जे रेजिस्टन्स तिथं निर्माण झालेलं आहे त्याला विस्कॉसिटी असं म्हणायचं. अरे गेटिंग? आता मला एक्झाम्पल सांगा. ऑइल आहे, ऑइल आहे आपलं खोबरेल तेल.
त्याची विस्कोसिटी जास्त असेल का आपण जे तेल खातो त्याची विस्कोसिटी जास्त असेल रे? खातो ते. जे जास्त पळतं त्याची विस्कोसिटी कमी. हा, कोण जास्त पळेल सांगा बरं? मोजून बघायला पाहिजे, हो की खोबरेल. नाही? मोजून बघायला पाहिजे, म्हणजे टॅली करायला पाहिजे. आपण दोन सरफेस वरती ओतून बघायला पाहिजेत कोण जास्त पळतंय ते. लक्षात आलं का तुमच्या? आर यू गेटिंग? येस मॅम. प्रत्येक लिक्विडची विस्कॉसिटी ही वेगवेगळी असते. प्रत्येक लिक्विडची विस्कॉसिटी ही वेगवेगळी असते. आता पाण्याची विस्कॉसिटी कमी असेल का ऑइलची विस्कॉसिटी कमी असेल रे? पाण्याची. पाण्याची. आणि पटकन पळून जाईल. ऑइल तसं नाही. ओके, अरे समजलं असेल आता. पण लिहून घ्या हे दोन्ही पण डेफिनेशन लिहा. राईट डाऊन. ठीक आहे, लिहा दोन्ही पण डेफिनेशन लिहा. इंडेक्स पण लिहायचं का? हा, नाही ते शिकवायचे रजना अजून. ते लिहिले का वरचे दोन? हा मॅम, झालं. लिहिले. हा हा, लक्ष द्या. आता हा विस्कॉसिटी पॉइंट कन्सिडर करतोय आपण. मशिनरीला जो लुब्रिकंट वापरणार आहोत त्याची विस्कोसिटी कमी असावी की जास्त असावी, का मीडियम असावी, का नकोच आहे विस्कोसिटी? का इट डिपेंड अपॉन टाइप ऑफ मशिनरी. डिपेंड. डिपेंड अपॉन मशिनरी. डिपेंड अपॉन टाइप ऑफ मशिनरी. कारण आपल्या वॉच मध्ये जर आपण ग्रीस लुब्रिकंट टाकला तर वॉचचे काटे रोटेट होतील का रे? नाही. इट डिपेंड अपॉन टाइप ऑफ मशिनरी. म्हणून तिथे शेवटी एक वाक्य लिहा, गुड लुब्रिकंट. इथे वाक्य लिहा, कर्सर दिसतंय तिथे इथं खाली. गुड लुब्रिकंट शुड हॅव, गुड लुब्रिकंट शुड हॅव, गुड लुब्रिकंट शुड हॅव optimum viscosity. Good lubricant should have optimum viscosity. Good lubricant should have optimum viscosity. लिहिलं? इथं लिहिलेलं आहे बघा, गुड लुब्रिकंट शुड हॅव ऑप्टिमम विस्कॉसिटी. देन नेक्स्ट वन, विस्कॉसिटी इंडेक्स. टेम्परेचर बदललं की विस्कॉसिटी जर बदलली तर काय होईल सांगा बरं? टेम्परेचर बदललं की विस्कॉसिटी बदलली तर काय होईल? विस्कोसिटी कमी होईल. हा, पण तो लुब्रिकंट काय सांगू शकत नाही. हा, ऐका,
ग्रीस हा लुब्रिकंट वापरलेला आहे किंवा व्हेजिटेबल ऑइल समजा लुब्रिकंट वापरलेला आहे आणि मशिनरी रोटेट होते आणि टेम्परेचर वाढलंय, तिथं टेम्परेचर वाढलेलं आहे, तुम्ही एखाद्या गाडीच्या इंजिनला वगैरे हे लुब्रिकंट वापरलेलं आहे आणि टेम्परेचर वाढलेलं आहे, वाढलं टेम्परेचर की फिस्कोसिटी कमी झाली, जास्त लिक्विड म्हणजे जास्त पातळ बनायला लागलं, ते खूप जर लिक्विड स्टेट मध्ये गेलं, टेम्परेचर वाढलं तर त्याचे छोटे छोटे थेंब बनतील आणि खाली पडायला चालू होते किंवा त्याच्या वाफा बनतील, ते वरती निघून जातील, बरोबर. आणि जर लुब्रिकंट असं असेल, टेम्परेचर वाढलं टेम्परेचर कमी झालं तरी फिस्कोसिटी वरती काहीच फरक ना पडणार, ओरिजिनल जशी आहे तशीच विस्कॉसिटी त्याने जर कॉन्स्टंट ठेवली तर प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि समजा एखादा लुब्रिकंट वापरलेला आहे तुम्ही आणि त्याची विस्कोसिटी, थंडीचे दिवस पडलेले आहेत, आपण वॉच मध्ये एक लुब्रिकंट वापरलेला आहे आणि थंडी खूप पडलेली आहे, थंडीमुळे तो लुब्रिकंट देखील त्याची विस्कोसिटी वाढली, म्हणजे त्याचं सॉलिडिफिकेशन व्हायला लागलं, जसं गमचं होतं तसं, तर आपले घड्याळाचे काटे रोटेट होतील का? घड्याळाचे काटे जाम होऊन बसतील, रोटेशन थांबेल तिथं, कळतंय का? येस मॅम. काय कळायला सांगा बरं. जर टेम्परेचर वाढलं तर विस्कोसिटी कमी. टेम्परेचर चेंज झालं की विस्कोसिटी चेंज व्हायला पाहिजे का नको? हो. नको चेंज व्हायला पाहिजे. लुब्रिकंट असा सिलेक्ट करा की टेम्परेचर वाढलं किंवा टेम्परेचर कमी झालं तर त्याच्या विस्कोसिटी वरती काहीच नाही फरक पडला पाहिजे, अशा प्रकारचा लुब्रिकंट सिलेक्ट करायचा. आपल्या घड्याळामध्ये ना ऍसिटोन नावाचं केमिकल वापरलं जात असतं लुब्रिकंट म्हणून. टेम्परेचर वाढलं कमी झालं तरी त्या ऍसिटोनला काही फरक पडत नाही, म्हणून तर तो वॉचमध्ये वापरला जातो. म्हणजे मशिनरी कितीही टेम्परेचरला ऑपरेट करायची असू द्या, लुब्रिकंटने स्वतःची विस्कॉसिटी नाही चेंज केली पाहिजे, असेल का? म्हणून विस्कॉसिटी इंडेक्स म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ विस्कॉसिटी चेंज होण्याचा रेट ऑफ चेंज ऑफ विस्कॉसिटी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल with a temperature is known as viscosity index. Change of viscosity, listen, change of viscosity with a temperature is known as a viscosity index. Are you getting? Yes. Yes. Change of viscosity, rate of change of viscosity with a temperature is known as a viscosity index. IMP पॉइंट आहे, फायनलच्या एक्झामला सुद्धा विचारला जाईल. Write down this definition, viscosity index. झालं मॅडम. ओके, नेक्स्ट लाईनला लिहा, एकच मिनिट. गुड लुब्रिकंट should have
high viscosity index. Good lubricant should have high viscosity index आणि याला IMP म्हणा. Good lubricant should have high viscosity index. हा झालं ओके. हा आता नेक्स्ट पॉइंट फ्लॅश पॉइंट. ओके नीट लक्ष द्यायचं थोडा वेळ. हा फ्लॅश ऐकू नाही का रे तुम्ही शब्द फ्लॅश ऐकू नाही का? सगळेजण ऐकून आहेत कोणच ऐकून नाही असं नाही सगळेजण. फ्लॅश म्हणजे किती मिनिटासाठी असतोय तो? मग इथला कुठला शब्द तुम्हाला फ्लॅश म्हणजे टाइम इंडिकेट करतो? मी आता प्रश्न विचारला फ्लॅश किती मिनिटासाठी असतो ह्याच्यात कुठं शब्द आहे तसा? मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट. ओके लुब्रिकंटचा फ्लॅश पॉइंट काढायचा आहे. फ्लॅश पॉइंट काढायचा आहे म्हणजे ज्या टेम्परेचरला लुब्रिकंट ज्या टेम्परेचर पासून लुब्रिकंटच्या ठिणग्या पडायला चालू होतील म्हणजेच इथल्या भाषेमध्ये फ्लॅश पडायला चालू होईल. तुम्ही कधी पाहिले का रे एक सरफेस दुसऱ्या सरफेस वरती जर घासला गेला ठराविक वेळानंतर तिथे ठिणग्या दिसतात आपल्याला. दगड एकमेकावरती घासलं आपण एक थोडा वेळ एक अर्धा तास वगैरे झालं की ठिणग्या पडायला चालू होतात. तसं ठराविक टेम्परेचर पर्यंत गेलं ना फ्लॅश दिसत असतो. नोटबुकच्या बॅक साईडला जावा कारण एक समजली का 4 डेफिनेशन आपोआपच समजतात. नोटबुकच्या लास्ट पेजला जावा तिथं लिहा 5 डिग्री सेल्सिअस. त्याच्या वरती लिहा 10 डिग्री सेल्सिअस. त्याच्यावरती लिहा 20 डिग्री सेल्सिअस. त्याच्यावरती लिहा 25 डिग्री सेल्सिअस आणि 30 डिग्री सेल्सिअस. ओके पहिल्यापासून 5, 10, 15, 20 एकावरती एक लिहायचं. आधी 5 लिहायचं त्याच्या डोक्यावरती 10 लिहायचं त्याच्या डोक्यावरती अंतर ठेवून 15, 20, 25, 30 लिहिलं. 5, 10, 15, 20, 25, 30 लिहिलं का रे? येस मॅम. आता लुब्रिकंटला तुम्ही हीट द्यायला चालू केले थोडं हीट द्यायला चालू केले. कशाने हीट द्यायला चालू केले? फ्लेमने. मग हीट द्यायला चालू केले 5 डिग्री टेम्परेचरला काहीच झालं नाही त्याला. 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला देखील काहीच झालं नाही. आता 15ला जावा. तुमच्या वहीमध्ये जे 15 लिहिलंय का तिथं जावा आणि त्या 15च्या तिथे ॲरो करून लिहा फ्लॅश पॉइंट. म्हणजे आपल्याला तिथं फ्लॅश दिसायला लागला. लुब्रिकंटच्या ठिणग्या दिसायला लागल्या आपल्याला तिथे थोडीशी स्पार्क झाल्यासारखं दिसायला लागलं. आता त्याच्यावरती 20ला जावा ते फ्लॅश दिसणार. 25ला जावा फ्लॅश दिसणार. 30ला जावा फ्लॅश दिसणार. कितीला फ्लॅश दिसायला चालू झालं कमीत कमी? 15. कितीला कमीत कमी किती पासून प्रोसेस चालू झाली आहे? 15 पासून चालू झाली आहे. ती प्रोसेस चालूच आहे त्याच्यावरती चालूच आहे पण कितीला चालू झाली? 14ला फ्लॅश दिसला का? 14 डिग्री सेल्सिअसला नाही.
15 डिग्री सेल्सिअस म्हणजे फ्लॅश पॉइंट झाला. फ्लॅश पॉइंट म्हणजे तिथून पुढे फ्लॅश दिसणारच आहे. तर फ्लॅश दिसणाऱ्या सगळ्या पॉइंट मधला लोएस्ट टेम्परेचरला पकडायचं. 16 डिग्री सेल्सिअस फ्लॅश पॉइंट आहे का? नाही, कारण 15 ला चालू झालंय ना. हा. लक्षात आलं का तुमच्या? 70 डिग्री सेल्सिअस इज इट अ फ्लॅश पॉइंट? 17 फ्लॅश पॉइंट आहे का? नाही. त्या पूर्ण लाईन मधला तुम्ही 5 टू किती पण ऑनवर्ड लिहा, फक्त 15 ला एकट्यालाच म्हणता येते फ्लॅश पॉइंट. आर यू गेटिंग? Yes, ma'am. 13 ला म्हणता येतं? नाही. नाही. 18 ला म्हणता येते? नाही. हा. मग इथं आता डेफिनेशन कडे जावा. लोएस्ट टेम्परेचर ऍट विच लुब्रिकेटिंग ऑइल, पहिलं फेपर देत असतं म्हणजे वाफा दिसतात, गिव्स इनफ फेपर अँड प्रोड्युसेस मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट. लोएस्ट टेम्परेचर ऍट विच lubricating oil gives enough vapor. Lubricating oil gives enough vapor. Lubricating oil gives enough vapor and produces momentary flash of light. आणि ज्या लोएस्ट टेम्परेचरला लुब्रिकेटिंग ऑइल वेपर गिव्ज करतं आणि मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट प्रोड्यूस करतं, त्या टेम्परेचरला त्याचा फ्लॅश पॉइंट असं म्हणायचं. आपण काय केलंय? फेन स्टँडर्ड फ्लेम इज ब्रॉट नियर टू इट. त्याच्या जवळ काय नेले? एक स्टँडर्ड फ्लेम नेलेली आहे. आर यू गेटिंग? Yes. लक्षात आलं का सर्वांच्या? लोएस्ट टेम्परेचर ऍट विच lubricating oil gives enough vapor and produce momentary flash of light when standard flame is brought near to it. ओके. आता मला सांगा, तुमच्या हातामध्ये घड्याळ आहे, त्या घड्याळामध्ये एक लुब्रिकंट वापरलेला आहे, त्याचा फ्लॅश पॉइंट आहे 20 डिग्री सेल्सिअस. काय होईल सांगा बरं? काय होईल सांगा? 20 डिग्री सेल्सिअस वातावरणाचे टेम्परेचर 20 किंवा 20च्या पुढे गेलं की काय दाखवायला चालू होईल? घड्याळामध्ये स्पार्क व्हायला चालू होईल, ठिणग्या पडायला चालू होतील. ठिणग्या पडल्यानंतर घड्याळ पेट घेईल. बरोबर आहे का? एखादी मोठी मशिनरी असेल, त्याचा फ्लॅश पॉइंट हा एक मशिनरी आहे आणि ती 10,000 डिग्री सेल्सिअसला काम करते. ऑपरेटिंग कंडिशन इज 10,000 डिग्री सेल्सिअस. आणि लुब्रिकंटचा पण फ्लॅश पॉइंट हा 10,000च आहे. काय होईल रे? मशिनरी थोड्या वेळातच पेट घेईल की नाही? म्हणून लुब्रिकंट शुड हॅव हाय फ्लॅश पॉइंट अँड फायर फ्लॅश पॉइंट. लुब्रिकंटचे फ्लॅश पॉइंट हे वर्किंग टेम्परेचर पेक्षा खूप जास्त असायला हवेत. काय सांगितलं मी? लुब्रिकंटचे फ्लॅश पॉइंट हे मशिनरी ज्या टेम्परेचरला वर्क करते त्याच्यापेक्षा काय असावेत? जास्त, खूप जास्त असावेत. लुब्रिकंटचे फ्लॅश पॉइंट हे मशिनरी ज्या टेम्परेचरला वर्क करते त्या टेम्परेचर पेक्षा खूप जास्त असावे. म्हणून तर हे ॲज इंजिनियर म्हणून तुम्हाला फ्लॅश पॉइंट वगैरे काढून घेण्याची गरज आहे लुब्रिकंट मशिनरीमध्ये वापरण्याच्या अगोदर. म्हणून तर कुठला पण लुब्रिकंट कुठे पण चालत नाही. कुठला पण लुब्रिकंट कुठेही म्हणून तर चालत नाही. लक्षात आलं का? हा. आपण जर मिनरल ऑइल म्हणजे पेट्रोल डिझेल हे जर आयसी इंजिन मध्ये लुब्रिकंट म्हणून वापरला, किती सेकंद टिकेल रे? त्याचा 60 डिग्री सेल्सिअसला त्याचं वाफा होऊन निघून जातात. लुब्रिकंट तिथे टिकल का? अगोदर टेस्ट करून घ्याव्या लागतात. म्हणून लुब्रिकंट शुड हॅव हाय फ्लॅश पॉइंट. वर्किंग टेम्परेचर मशिनरी ज्या टेम्परेचरला वर्क करते त्याच्यापेक्षा खूप जास्त फ्लॅश पॉइंट हवे आहे. ओके. राईट डाऊन दिस डेफिनेशन. इथपर्यंत लिहा.
मॅम हा बोला. मॅम ते कॅरम बोर्ड वरती पावडर टाकतात ना ते पण लुब्रिकंटच असते का? होतो पण लुब्रिकंटाचा. हा. झालं मॅम. ओके. मी का डार्क केले रे? हॅलो. इम्पॉर्टंट आहे. नाही, अजून कोणतरी सांगा. मी दोन्ही साईड डार्क केलेले आहेत. सेम सेम आहे. गुड. दोन्हीकडे सेम सेम आहे. फक्त इथं प्रोड्युसेस मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट याच्या इथं फायर पॉइंट आहे म्हणून कॅचेस फायर आहे. फायर कॅच झाल्यानंतर बर्न कंटिन्युअसली ऍटलिस्ट फॉर 5 सेकंड. जास्तीत जास्त किती वेळ पण बर्न होऊ द्या. एक जरी ऍटम असला तरी तो 5 सेकंड तरी बर्न होणार म्हणून इथं वापरलेलं आहे बर्न ऍटलिस्ट फॉर 5 सेकंड. आणि लुब्रिकंट शुड हॅव हाय फायर पॉइंट. लुब्रिकंटचा फायर पॉइंट मशिनरीच्या वर्किंग टेम्परेचर पेक्षा कसा असायला पाहिजे? कमी खूप जास्त की कमी? खूप जास्त. जास्त असायला पाहिजे. हे कळालं का? कॅचेस फायर कळालं ना? हा, कळालं की नाही? हा, देन राईट डाऊन. राईट डाऊन. हॅलो. हा, काय झालं?
झालं मॅम. ओके. Shall we stop here? Yes, ma'am. किंवा ह्या दोन डेफिनेशन एवढ्या बघूयात आपण. क्लाउड पॉइंट. फेन ऑइल कूल्ड स्लोली म्हणजे लुब्रिकंट स्लोली कूल केला. टेम्परेचर ॲट विच इट बिकम क्लाउडी इन अपॅरन्स. ज्या टेम्परेचरला त्याचे क्लाउड तयार होतील. उदाहरणार्थ आपण वॉटर घेतलं आणि फ्रीज मध्ये ठेवलं. हॅलो 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 टमाटे कापून आण. हॅलो